सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पाठ चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे पण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे. त्यामुळे आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे. तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे. कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे. म्हणून तुम्ही त्या व्यासपीठावर विधान भवनातली लढाई केली, सर्वोच्च सभागृहातली लढाई केली, विधान परिषदेची लढाई केली, तरी तुम्ही जिंकू शकता. कारण लढायला लोक कमी आहेत. मला सांगण्याचा अर्थ हे आहे, तुमच्याकडे मोठं व्यासपीठ आहे. लढायला एकदा जर शरीर गेलं ना, काल मला वाटतं राजेंद्र मामा रडले, एकदा शरीर गेला उपोषणात की गेल. पुन्हा डॉक्टर काय करीत नाही आणि डॉक्टरला वेळ लागत नाही, ते तिसरंच कागदावर लिहून आणतो. वेळ सुद्धा लागत नाही. माझी एका डॉक्टरकडे शुगर कमी, एकाकडे जास्त. माझ्या डॉक्टर मग डॉक्टरने फजित तुमची केली नाही वाटतं. डॉक्टरांनी तुमची फजिती केली नाही वाटतं. आता सुरू होईल. महिला केली तोंडवाशी लगेच हात वर कर, माणूस खाली कर, टांगड्यात वर कर, तपासणं. हे एकदा जर करायला लागले ना, इतकं भयान काम होतं. म्हणजे अशा सोया टोचित इतकं लांब जाणाराच्या सोया आणल्या आणते. तुमच्यासाठी चांगले असतात. समजा तुम्ही आता येतो म्हणून आम्हाला फटके नाही, फुटके नाही, काच कोण टोचित तुम्हाला माझं पुढं बघून असं ना, अगोदर तुमच्या बोटावरचं रक्त काढायचं म्हणलं, अगोदर उशीत ते काच चुळीत असते. आम्हाला काच कोण धोटी लगेच खापा हातो दुसरा जाणारा मागचा आणल्यावर. मग तुम्हाला एवढा त्रास नाही व्हायचा. ती बेजरी आमची. म्हणून तुम्हाला म्हणलं, तुम्हाला जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असला, या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा असला, तुम्ही फक्त एकदा आमच्या 2 वर्ष आमच्या पार्टीत या. किती काय न्याय आणि पब्लिक किती पण. आता इथं तुमच्या तळमळीला मला नाही वाटत किती शिरीज घेतील. तुम्ही किती तळमळ केली तरी त्याला राजकीयच म्हणणार आहेत. मला एक वाटणार आहे, आता इथून गेलं बघा कसं रात का चालू होतो. सर ते सुरू होणार. मी इथून गेलो की आम्हाला माहित होतं पहिल्यापासून ते पवाराचंच हे. त्यांनी माझ्या पाठीमागच्या उपोषणाच्या टायमाला सुरुवातच उद्धव ठाकरे साहेबापासून केली. ते उद्धव ठाकरे साहेबाचा माणूस सगळं शोधलं. त्यांच्यावर सगळ्या यंत्रणा आहे. सगळं शोधलं, काही सापडलं नाही म्हणलं ह्यो पवाराचा आहे. तुमच्याकडून तपासण्यात होकलं. पुन्हा शोधलं, पवाराचा नाही म्हणजे एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदेकडे काही सापडलं नाही म्हणलं. मला वाटतं बहुतेक बच्चू कडूचे तिकडं काही सापडलं नाही. आता ह्या 2 महिन्यात मध्ये देवेंद्र फडणवीसचा माणूस इतके विचित्र आहे ते. यांनी मला 2 यासाठी बसवलं. पैसे भरून येते, डिझेल बुडून टाकतो. अरे मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय? त्यांच्या गाड्यांचे डिझेल टाकले. मी फुकट बसतो त्याच्यात. माझं काय घंटा द्यायला घ्यायला माझं पैसे नाही, गाडी नाही. कुणाची आली की टॅकला तिच्या. आपल्याकडे काहीच नाही. शोधून यासाठी डिझेल लावायला गेलं, काहीच सापडलं नाही. माझ्या कंपन्यात बंद पडायला ते म्हणले याला जेला तर टाकू. म्हणलं टाक. माझ्या 5-50 कंपन्यात म्हणून बंद पडल्यात. मी जेलात बसून काही. परंतु आताची परिस्थिती अशी आहे, आता सरकार मात्र आम्हाला पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आम्ही त्यांना चांगलं म्हणतो. नाही तुम्ही म्हणताना आला इथं सरकारला पॉझिटिव्ह म्हणतो, याचा अर्थ आमचा हिसळून द्यायचा मागे दिसतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जवळ तुम्ही तोर आम्ही आणि ताकदीचा विचार करू नका. फक्त आंदोलन शांततेत असावं. नसता उपोषण करायची गरज नाही. रूम नाही घेऊन आला का? मी म्हणतो शांततेत त्यांनी रूम नाही कळलं. फुगीर जाऊन येईल ते तुम्हाला होती ते पुन्हा सुटूनच येणार नाही. आपल्याला जर ही लढाई जिंकायची असली, आपल्याला जर शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा असला, तर आंदोलन शांततेत झालं पाहिजे. जर आंदोलन शांततेत करायचं नाही तर मग आमरण उपोषण करायची गरज का? मग सगळेच रस्त्यावरती आले असते ना.
इथं जे आरती उपोषणाला बसले त्या आरती रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला शांततेतच करावं लागणार आहे. तरच ही लढाई शेवटपर्यंत जाते. माझ्या उपोषणाचा, माझ्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला मी सांगितला आहे की तुम्ही जर सुरुवात शांततेने केली असेल तर शेवटपर्यंत शांततेने जर गेलं तर यशस्वी होतं. आणि सरकारला वाटत असतं प्रत्येक आंदोलन शांततेत कधीच होऊ नये. आंदोलन हे रस्त्यावरचं व्हावं. कोणतंही सरकार असू द्या, म्हणजे यांचं असलं तरी बी आणि त्यांचं असलं तरी बी. आता त्यांचं जरी असलं तरी यांचं येणारच आहे किंवा यांचं असलं तर त्यांचं येणारच आहे. कवा हेच आहे. आपण कवा कार्यकर्ते झेंडाच आहे आपल्या. आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे आले तरी ते येत आणि ते आले तरी हेच आहे. फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांची विषयीची आहे तिला काही अर्थ राहत. म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करता ते माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा. आपण माझा विषय इथं सांगण्याचा नाहीये, फक्त अनुभव म्हणून सांगतोय. जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळे माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला मिळालं. फक्त शांततेने. कुठे जर हात उचलला असता, कुठे जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता. तुम्हाला जर आता याच्यातून शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण मांडलाय की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर हे पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती. तुम्हालाही संयमानं शांततेने न्यावा लागतो. कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसरे सुद्धा घुसलेले असते. काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचं सुद्धा असतं. त्यामुळे आपला फायदा उचलून समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आलेत. यावर तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होते आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतो. जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचा, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही. आता यांनी लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमाने शांततेने पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी. म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांतराम सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतं. म्हणून अगोदरच सगळे तुमच्या आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने हाताळायचं याच्यावरती नंतरची सगळी मदार तुमच्या खांद्यावरती असते. माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्यावेळेस मी बेशुद्ध पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली. कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काही जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. एखाद वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची ती पार पाडली. कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काही जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. एखाद वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची. मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हाणून कसं पाडायचं म्हणून लोक सुद्धा घुसण्याची दाट शक्यता असते. कारण आमच्यात ते झालं. आम्ही ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं. म्हणून तुम्हाला यशस्वीकडे न्यायचंय. परंतु माझा सल्लाच आहे रोहित दादाला की जर भरणे मामा म्हणतेतच आणि ते महाजन साहेब जर म्हणतेतच एकदा विश्वास ठेवा. कुठे दिवस हातातून गेलेत का एकदा ठेवा विश्वास. कारण मला बी अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं नाही माझ्यासाठी तुम्ही फसायचं. तुमच्या डोक्याने चालू द्या. कारण इतकं राजकारणाचं डोकं मला नाहीये. मला फक्त पाडायचं माहिती. इतकं माहित नाही तुम्हाला ते गणित जुळीनं तुम्हाला गोळा बेरीज करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात.
इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखीन गेलो नाही. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती तेवढं सांगतो. मला तरी वाटतं ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना, तेला कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका. दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच ती मॅच चालू आहे. सांगू कानात मोठं घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कान जातील. कानात मोठं घालून झोप हो ना, पण ते कान जातील ना. त्याने कान त्या साऊंडला लावलाय. मग लय बारीक घ्या नसतं भाऊ, कान जातील त्यांनी. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणं गरजेचं आहे. एक त्याबरोबर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला दुप्पट भाव द्या. तुमच्या कर्जाची गरजच नाही शेतकऱ्याला. पुन्हा कर्ज पण नको आणि तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही. याचा फक्त त्याला या दारिद्र्यातून बाहेर काढा. तीही लढाई पुढच्या काळात सुरूच राहणार. मी जास्त न बोलता मला असं वाटतं तुम्ही एकदा खरंच पुन्हा पुन्हा त्या शब्दावरती येतोय मी. एकदा जर ते म्हणत असते तर विश्वास ठेवा, ते पुढे जाणार नाहीत. नाही केलं तर बघून घेऊ ना पुन्हा काय करायचं. म्हणत असले तरी आपण ते महाजन साहेब येणार असले त्यांचं कोण मात्र फक्त बघा मी परिणामावर बोललोय. ते तर कोण ते गव्हर्नमेंट खाली पडी ते त्यांना झाले कसं अवघड. हा नाही ते विश्वास ठेवायला आहेत नाही असं नाही, तर चांगलं बघू. परिणाम माहिती असल्यात काय नाही, मोकळा आठवडा तरी चालतोय, काही अडचण नाही समजा. किंवा त्यांचा भाजपचा दुसरे आले तरी ते बी चांगलेच आहेत म्हणा, पण बरं आहे बाबा सावध राहिलेलं. नाही मार्ग निघाला तुम्ही पुन्हा म्हणायचे तू चालताना भाषण ठोकून गेला, ठोरी विश्वास आता ती गाळ्या कुठून आपल्या दिलं झाला मोकळा गेला अंतरवाली निघून. किंवा एक वेळेस संधी द्या आणि ऐका सरकार. ते जर म्हणतच असले करतो तर त्या सोडून उपोषण बघूयात पुढं. मला तरी वाटतं आल्यावर महाजन साहेब सुद्धा ते करतील, कारण चांगलं काम करणारे लवकर जमत नाहीत. आता मी त्या कळममध्ये होतो, तिथं पत्रकार बांधवांनी मला विचारलं शेतकऱ्यांच्या बद्दलचा विषय आणि तुकारामजी मुंडे साहेबांचा विषय. मी सांगताना सांगितलं खरंच त्या तुकाराम मुंडे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका, कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याचा दुधाला भाव वाढणार आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार. मी मुख्यमंत्र्याला या रोहितदादाच्या कुसुमातून जाहीरपणानं सांगतो, तुकाराम मुंडे साहेबाला 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागेल. कारण जरा एक भेसळवले थोडे बंद होत्या म्हणजे दुधाला भाव वाढून आता दूध मिळालं नाही. 2-3 पेंड्या जास्त टाकायला लागलेत मसळीला आमचे लोक आता दुधाला भाव वाढल्यापासून. नाही तर आम्ही शेणाला मोठाले दुधात काही उराय ना. माझं या रोहितदादाच्या उपोषणाच्या बद्दलच पुन्हा जाताना एक मत आहे, सरकार पॉझिटिव्ह असेल तर विश्वास ठेवा, एकदा संधी द्या. महाजन साहेब आल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवा, नाही केलं तर नंतर बघू, असं एक प्रामाणिक मत माझं मी सांगितलंय. कारण हा मला विश्वास बसायचं कारण पुन्हा एकदा सांगतो, आमचे न निघणारे जे आर काढल्यामुळं मला थोडा विश्वास आला. याचा अर्थ मी त्यांचा बी नाही तुमचा बी नाही, दोघांच्या मध्ये म्हणजे दोन कोपरा आम्हाला आणले ना, दोघा कोपरा आम्हाला घालतो, विरोधी पक्ष आम्हाला घालतो आणि सत्ताधारी आम्हाला कोपरे आणतो. आंदोलन करणार सगळ्याच आंदोलन करणार म्हणतो बरं का मी, एकाच नाही सगळ्या. मग ते धनगराचा असू द्या, ते मराठ्याचा असू द्या, ते मायक्रो ओबीसीचा असू द्या, दोन्ही आम्हाला चिंगरी दे गरीबाला.
पण तुम्ही हे काम हातात घेतलेलं आम्हाला चांगलं पटलं. खरं ते सांगतो मी, बळस्तुती कोणाचीच करत नाही. आपला स्वभाव ते स्वभाव. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढायला लागला, तुमच्याबद्दलचा मेसेज राज्यात चांगला चालला. ते आमच्या जवळ गरीब बोलायला आम्हाला माहिती होतं, गरीब तुमच्या पोहोचत नाही, तुमच्याकडे टप्पू लोक पोहोचले. मग ते गरीब आम्हाला सांगत होतो, लय भारी काम घेतलं राव हातात, माझे पोरवर लढून घालू. तुम्हाला पोरग का म्हणा, पण त्या शब्दात माया आहे गरीबा, ते चाललंय गरीबाचं. पण तुम्ही इमानदारीने, तुम्ही त्याच्यात फक्त शेतकऱ्यात तुम्ही बी राजकारण करू नका. नाही तुम्हाला ढकलून देतील, लय कलाकार देशील लोक लय चित्र येते, फुटला बी सोडून देतील. आता मात्र प्रतिमा शेतकऱ्यांच्या नजरेत चांगल्या प्रकारची चालली. ही आता रोज आम्ही 2-3 दिवसापासून ऐकतोय. एकदा सरकारला जसं आम्ही पॉझिटिव्ह झालो, आम्हाला तरी सरकार आमच्याबद्दल 100% पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका केली नाही. आणि तुम्ही एकदा विश्वास ठेवा, नाही तर पुढे बघू. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, सगळे शेतकरी बघू. मग कोण कोणाला रेटत नाही, की आपलं रेट नाही, आपण त्याला रेटत नाही. तर एकदा विश्वास ठेवा. शेवटी जाताना एवढं सांगतो, तब्येतीची मात्र काळजी घ्या, कारण हे अवघड असतं. उपोषण खूप विषय अवघड आहे. तुम्हाला 20 दिवसाच्या नंतर याचा त्रास लक्षात येईल. सोडल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं सोडलं तर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, डॉक्टरांनी सगळं चेक करूनच घरी पाठवलंय, आपण तर क्लिअर झालो होतो, त्रास व्हायला कसा लागला. याचा 20 ते 22 दिवसापासून असर व्हायला सुरुवात होती. लय अवघड आहे. मला आधी माहित नव्हतं. मी PhD झाली उपोषणात, कसं बसायचं, कसं पाणी प्यायचं. तुम्ही आता पाणी टाकून पाहिजे सोडून, आता सोडायचं नाही बरं का. जर काय अभ्यास सोडलं रे बाबा, अवघड आहे. आणि तुम्ही जर पहिल्या दिवसापासून पाणी पिणार नसलात तर शेवटपर्यंत मध्ये पाणी प्यायचं, ते डायरेक्ट आजार लागतो. पोट आतून गरम झालेलं असतं. आणि तुम्ही जर मध्ये 2-3 दिवसानंतर पाणी प्यायला सुरू केलं तर पाणीच पोटात उकळतं. जसं की एखाद्या गाडीला, 4 व्हीलरला, त्या मशीनला पाणीच नाहीये आणि ते कोरडं पडलं, एकाही ते पाणी टाकलं ना, ते जाळ आणि धुकं संगत बाहेर गेलं. ही सिस्टम आपल्या शरीरात होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून पित असला तर शेवटपर्यंत पाणी प्या. मध्ये आता सोडू नका. आणि पहिल्या दिवसापासून पित नसाल तर मध्ये मात्र आता पाणी पिऊ नका. उपोषणाचे आपल्याला वाटतं किंवा बसला मी बसतो, किंवा बसला मी बसतो, तर थोडस जर माहीत नसले ना तर शरीराची पुरी हानी होती. शरीराची शेवटी जाताना सांगतो, काळजी घ्या. आणि सरकार जर म्हणलं तर पॉझिटिव्ह, आम्ही बी त्यांना पॉझिटिव्ह गोड बोलवतो.